तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीरातील प्रत्येकी 10 वर्षानंतर एक एक गुण किंवा आपण भावपदार्थ म्हणूयात, तो कमी होत असतो. जन्मापासून पहिल्या 10 वर्षापर्यंत आपण बालपण समजतो आणि या बालपणामध्ये चांचल्य असतं, चंचलपणा असतो आणि हा जो चंचलपणा आहे तो 10 वर्षानंतर कमी होतो. वयाच्या 20 पर्यंत, साधारण 20 वर्षांपर्यंत शरीरात धातूंची वाढ उत्तम पद्धतीने होत असते. शरीराची उंची वाढत असते, शरीरातील सगळे अवयव हे पूर्ण विकसित होत असतात आणि एकदा का 20 ओलांडली की मग शरीराची उंची थांबते. वयाच्या 30 वर्षांपर्यंत आपल्या चेहऱ्याचं जे सौंदर्य असतं ते टिकून असतो. चेहऱ्यावरचा जो एक आकर्षकपणा असतो किंवा ती कांती असते ती व्यवस्थित असते. परत एकदा का 30 वर्ष ओलांडून गेली की मग हा आकर्षकपणा कमी होतो, चेहऱ्यावरचं कांती कमी होते. मेधाशक्ती किंवा धारणाशक्ती म्हणजे एखाद्या वस्तूविषयी किंवा पदार्थांविषयी असलेला अनुभव किंवा विचार किंवा माहिती टिकून ठेवण्याची जी बौद्धिक क्षमता असते त्याला आपण धारणाशक्ती म्हणतो. आणि ही धारणाशक्ती, ही मेधाशक्ती साधारण 40 पर्यंत व्यवस्थित असते. एकदा का 40 ओलांडली की मग ही धारणाशक्ती कमी होत जाते. वयाच्या 50 पर्यंत चेहऱ्यावरची जी चमक असते किंवा त्वचेतील जो स्निग्धता असते ना, तो व्यवस्थित असतो. पण एकदा का 50 ओलांडली की त्वचा जास्त कोरडी दिसायला लागते. तुमच्या त्वचेची जी इलॅस्टिसिटी असते ती कमी होते. वयाच्या 60 पर्यंत युजली नेत्रविकार किंवा दृष्टीदोष होण्याची शक्यता तशी कमी असते. पण एकदा का 60 ओलांडली की हळूहळू नेत्रविकार बळावतात किंवा दृष्टीदोष येण्याची शक्यता जास्त असते. संभोग क्षमता ही वयाच्या साधारण 70 पर्यंत व्यवस्थित असायला हवी. पण एकदा का 70 ओलांडली की संभोग क्षमता कमी होते. शरीरातील शुक्रधातूचं सामर्थ्य कमी होत जातं. उमेद, उत्साह किंवा पुढाकार घेण्याची जी प्रवृत्ती असते ती वर्ष 80 पर्यंत व्यवस्थित असू शकते. पण एकदा का 80 वर्ष ओलांडून गेली की मग ही उमेद किंवा हा उत्साह सुद्धा कमी होत जातो. विचार करण्याची जी क्षमता असते ती क्षमता साधारण 90 पर्यंत व्यवस्थित असायला हवी आणि असते युजली ती. पण एकदा का 90 वर्ष झाले की विचार करण्याची क्षमता सुद्धा मंदावत जाते. आणि 90 वर्ष ओलांडली की साधारण कर्मेंद्रिय जी असतात ती निष्क्रिय व्हायला लागतात. बोलणं जमत नाही किंवा हातापायांच्या हालचाली नकोशा वाटतात किंवा त्या मंदावत जातात. मल विसर्जन किंवा मूत्र विसर्जन ह्या ज्या नैसर्गिक प्रवृत्ती असतात ना त्याच्यावरचं नियंत्रण सुद्धा कमी होत जातं 90 नंतर. एक लक्षात ठेवा, ॲटलिस्ट हे जे भावपदार्थ किंवा हे जे काही शारीरिक गुणधर्म आहेत ते जर व्यवस्थित राहावे असं वाटत असेल तर योग्य वेळेला गरजेनुसार पंचकर्म घ्यात. पंचकर्म फक्त आजारी व्यक्तींनीच घ्यावा असा गैरसमज असतो, तर तो दूर करत पहिल्यांदा. स्वास्थ्य उत्तम टिकवण्यासाठी पंचकर्माची खरंच गरज असते. त्याच्यासोबत नियमित केलेला व्यायाम, पथ्यापथ्य किंवा दिनचर्या किंवा ऋतुचर्येनुसार आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं आणि काही विशिष्ट रसायन औषधांचं नित्यनियमाने सेवन करणं, या जर गोष्टी व्यवस्थित पाळल्यात ना तुम्ही, तर मग स्वास्थ्य तर टिकतंच, त्याच्यासोबत दीर्घायुष्य लाभतं.